आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे अष्टविनायक. आणि हा चित्रपट मी खास करून यासाठी एक्सप्लेन करत आहे कारण की यातील प्रत्येक गाणं हे अजरामर आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा यातील गाणी खूप आवडत असतील. सो जास्त वेळ न घेता चित्रपट सुरू करूयात. तर चित्रपटाची सुरुवात होते गजानन मिल पासून, जिथे आपण चित्रपटाचं पहिलं गाणं पाहतो, तू सुख करता तू दुःख हरता नावाचं, जे की पंडित विश्वनाथ भोसले हे गात असतात. प्रत्यक्षात ही गजानन मिल नाना इनामदार यांची असते आणि या मिलमध्ये पंडित विश्वनाथ भोसले यांचा गायनाचा कार्यक्रम असतो. तसेच या कार्यक्रमात आपण पंडित विश्वनाथ सोबत त्यांच्या लहान मुलीला म्हणजेच विनाला सुद्धा गाताना पाहतो आणि यांचं गायन ऐकत असतात या मिलचे मालक नाना, त्यांची पत्नी व त्यांचा लहान मुलगा बाळ. आता या गाण्यानंतर सीन शिफ्ट होतो काही वर्षांनी पुढे आणि आपण नानांना पाहतो व यांना मिळालेल्या एका पत्रामुळे आपल्याला माहीत होतं की नानांचा मुलगा बाळ मोठा झाला आहे आणि आता त्याने इटलीला त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे व तो लवकरच त्याच्या घरी सांगलीला परत येणार आहे. तसेच इथे नानांचे विश्वासू मित्र साठे गुरुजी सुद्धा असतात. खरं तर हे नानानंतर त्यांच्या कारखान्याचं सर्व काम पाहत असतात आणि आज त्यांच्या मुलाचं म्हणजे सदाचं सुद्धा शिक्षण पूर्ण झालेलं असतं, ज्यामुळे ते सदाला नानांना भेटायला घेऊन जातात व सदाने त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे हे जेव्हा त्यांना माहीत होतं तेव्हा नाना त्यांच्याच मिलमध्ये सदाला सब अकाउंटंट म्हणून नोकरी देतात. की काही दिवसांनी नानांचा मुलगा बाळ इटलीहून त्याच्या घरी येतो आणि इथे आपल्याला माहीत होतं की बाळच्या आईचं खूप वर्षांपूर्वीच निधन झालं आहे व आत्ता जी अक्का नावाची बाई यांच्या घरात आहे ती बाळची सावत्राई आहे आणि बाळ अक्काशी फारसं जमवून घेत नाही, ज्यामुळे अक्काची बाळवर नेहमीच नाराजी असते. आता दुसऱ्या दिवशी बाळ शिक्षण करून घरी आला त्यामुळे नाना त्याच्या स्वागतासाठी मिलमध्ये एक कार्यक्रम ठेवतात, जिथे आपल्याला बाळच्या भाषणावरून समजतं की बाळ वेळेचा खूप पक्का आहे आणि तो कामाला जास्त महत्त्व देतो. त्याचबरोबर पुढे अक्काला माहीत होतं की बाळ परत आला आहे तर आता तोच नानांचा सर्व कारभार सांभाळणार आहे, ज्यामुळे अक्काच्या हातून पैशांचा सर्व व्यवहार बाळच्या हाती जाऊ नये त्यामुळे अक्का त्याच्या भावाला तिची मदत करण्यासाठी बोलावून घेते, ज्याचं नाव असतं नारू. आणि हा एक नंबरचा कपटे असतो, जो की आता बाळच्या हातून सर्व कारभार घेऊन अक्काच्या हाती कसा देता येईल यासाठी हालचाल करणार असतो. आता बाळ जसा मिलचा सर्व कारभार त्याच्या हाती घेतो तेव्हा तो मिलमधील कामगारांसाठी खूप सोयीस्कर असे निर्णय घेतो, जसे की मिलमधील कामगार काम करत असताना त्यांच्या मुलांचा नीट सांभाळ व्हावा यासाठी बाळ त्याच्या गेस्ट हाऊसमध्ये बालवाडी सुरू करतो आणि मिलमध्ये काही नवीन मशीन सुद्धा मागवून घेतो, जेणेकरून मिलमध्ये आणखी चांगलं प्रोडक्शन करता येईल. तसेच या निर्णयामुळे नाना देखील बाळवर खूप खुश असतात. सोबतच आता बाळला ताब्यात घेण्यासाठी नारू त्याच्या मुलीला इकडे बोलावून घेणार असतो, जिचं नाव असतं नैना, आणि बाळला तिच्या प्रेमात फसवून बाळकडून सर्व प्रॉपर्टीचा ताबा यांच्या हाती घेण्याचा नारू अक्काचा प्लॅन असतो. पण ज्या दिवशी नैना येणार असते त्याच दिवशी बाळच्या मिलच्या कामानिमित्त एक अधिकारी सुद्धा बाळला भेटायला येणार असतो, ज्यामुळे बाळ सदाला त्या अधिकाऱ्याला घेऊन येण्यासाठी स्टेशनला पाठवतो. पण सदा स्टेशनला गेल्यावर नैनालाच तो अधिकारी समजून तो तिला घेऊन येतो आणि या भेटीमुळे सदा नैनाच्या प्रेमात पडतो. तसेच बाळला जेव्हा सदाची चूक माहीत होते तेव्हा तो सदाला सांगून नैनाला त्याच्या घरी सोडायला लावतो. आता पुढे काही दिवसांनी दाखवतात की सदा काही ना काही कारण शोधून बाळच्या घरी नैनाला पाहण्यासाठी यायला लागतो आणि हे बाळला सुद्धा समजतं. तसेच एके दिवशी बाळ त्याच्या वडिलांना एक कागद दाखवतो, जो की त्याने इटलीवरून आणलेला असतो आणि बाळ नानांना सांगतो की हा कागद भारतात बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट यांच्या कंपनीला मिळालेला आहे, पण त्यापूर्वी भारतात हा कागद कोणी खरेदी करू शकेल असा यांना व्यापारी हवा आहे. ज्यावर नाना बाळला कागदाचे मोठे व्यापारी शेठ हरिदास यांना भेटायला सांगतात. आता शेठ हरिदासला भेटल्यावर बाळ त्याच्या कंपनीत एक मीटिंग घेतो आणि सर्व मुख्य पोस्टच्या लोकांना सांगतो की यांनी बनवलेला कागद शेठ हरिदास यांना आवडला आहे आणि त्यांनी यांच्या कंपनीला 10 टन कागद बनवण्याची ऑर्डर दिली आहे. तसेच ती ऑर्डर दिवाळीच्या आधी पूर्ण करून देण्यासाठी यांच्या कामगारांना काही महिने डबल शिफ्ट करावी लागेल. पण यांच्या मिल कामगारांचा जो श्रीपती नावाचा लीडर असतो तो बाळला सांगतो की दिवाळीपूर्वी गणेशोत्सव आहे, त्यामुळे सर्व कामगार एकच शिफ्ट करतात आणि गणेशोत्सवानिमित्त एकच शिफ्ट असायला हवी हे बाळच्या वडिलांचं खूप वर्षांपासून ठरत आलेलं आहे. आता बाळ तर कामगारांना डबल शिफ्टसाठीचे वेगळे पैसे देणार असतो आणि मी दिवाळीपूर्वी ऑर्डर पूर्ण करून देईल असा बाळने शेठ हरिदासला शब्द दिलेला असतो, ज्यामुळे बाळ कामगारांना गणेशोत्सवाच्या वेळी त्यांनी डबल शिफ्ट काम करावंच लागेल असे सांगतो. आता हे जेव्हा बाळच्या वडिलांना माहीत होतं तेव्हा ते बाळला गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये सुट्ट्या देण्यास सांगतात, ज्यावर बाळ म्हणतो की त्याने शेठ हरिदासला शब्द दिला आहे व नानांनीच मिलची जबाबदारी त्याच्या हाती सोपवली होती आणि जर मिलच्या प्रगतीसाठी तो घेत असलेले निर्णय नानांना आवडत नसतील तर तो ही मिलची जबाबदारी घेऊ शकत नाही. आता हे ऐकताच नानांना हृदयाचा झटका येतो आणि पुढे डॉक्टर जेव्हा नानांना तपासतात
तेव्हा ते बाळला सांगतात की नानांच्या तब्येतीला धोका आहे व आता यांनी नानांची खूप काळजी घ्यायला हवी. तसेच दुसरीकडे आपण पाहतो की नारू अक्काचे कान भरतो की जर नाना गेले तर अक्काची या घरात कसलीही किंमत राहणार नाही आणि पुढे तिला पैशांसाठी बाळसमोर हात पसरावे लागतील. ज्यामुळे तिने नानांना विचारायला हवं की त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात तिच्यासाठी काय लिहून ठेवलं आहे. आता नारूच्या सांगण्यावरून अक्का तिच्या नवऱ्याकडे जाते आणि नानांच्या मृत्यूनंतर त्यांनी अक्कासाठी काय लिहून ठेवलं आहे ते त्यांना विचारते. पण आपल्या बायकोच्या तोंडून असे शब्द ऐकून नानांना विश्वासच बसत नाही आणि इथेच ते त्यांचे प्राण सोडतात. आता नाना गेल्याने सर्वांना खूप दुःख होतं, ज्यामुळे मिलचे सर्व कामगार निर्णय घेतात की ते नानांना श्रद्धांजली देण्यासाठी मिलमध्ये दिवसरात्र काम करून बाळला मिळालेली ऑर्डर वेळेपूर्वीच पूर्ण करणार. तसेच ते गणेशोत्सवात सुद्धा डबल शिफ्ट करून ऑर्डर पूर्ण करतात, ज्यामुळे बाजारात बाळाने बनवलेल्या कागदाची मागणी खूप वाढते आणि त्या मागणीचा पुरवठा करता यावा यासाठी बाळचे जे एक बँकवाले असतात ते बाळला सल्ला देतात की त्याने आणखी एक फॅक्टरी सुरू करायला हवी व यासाठी यांची बँक बाळला भांडवल देईल. तसेच ते बाळला सांगलीजवळ असलेली एक सरकारी जागा फॅक्टरीसाठी पाहायला सांगतात, ज्यामुळे पुढे बाळ सांगलीला ते जागा पाहण्यासाठी जातो. पण जागा पाहून परत येत असताना वाटेत खूप जोरात पाऊस सुरू होतो आणि रस्त्यात झाड पडल्यामुळे बाळला त्याचा प्रवास थांबवावा लागतो. आता इथे जवळच पंडित विश्वनाथ भोसले यांचं घर असतं, ज्यांना आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं होतं. तर बाळ व पंडित यांची चांगली ओळख असते, त्यामुळे बाळ त्यांच्या घरी जातो. पण पंडित काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असल्यामुळे त्यांची मुलगी वीणा बाळसाठी दार उघडते आणि इथे आपल्याला माहीत होतं की वीणा सुद्धा बाळला चांगलीच ओळखते, कारण गुरुजींचा मुलगा सदा जो की बाळच्या मिलमध्ये कामाला आहे तो आणि वीणा एकाच कॉलेजमध्ये होते आणि वीणाने सदाला भाऊ मानलेला असल्यामुळे या दोघांचं बोलणं होतच असतं, ज्यामुळे सदा नेहमी बाळविषयी वीणाला सांगत असतो. असो, इथे वीणा बाळाचा खूप चांगला पाहुणचार करते आणि पुढे बाळ पुन्हा त्याच्या घरी येतो, जिथे आपण पाहतो की नारूने कट रचलेला असतो की त्याच्या मुलीचं लग्न बाळसोबत लावून द्यायचं आणि या विषयावर बाळशी बोलणी करण्यासाठी तो गुरुजींना बाळकडे पाठवतो. पण गुरुजी जेव्हा बाळजवळ त्याच्या लग्नाचा विषय काढतात तेव्हा बाळ त्यांना सांगतो की त्याला विश्वनाथ गुरुजींची मुलगी वीणा पसंत आहे, त्यामुळे तुम्ही पंडितांना भेटून माझ्यासाठी वीणाचा हात मागा. आता गुरुजी जेव्हा नारूला हे सांगतात तेव्हा नारूला खूप राग येतो. तसेच पुढे गुरुजी पंडितांना भेटायला जातात व इथे आणखी एक गाणं आहे ज्याचं नाव आहे प्रथम तुला वंदितो, जे की पंडित विश्वनाथ व त्यांची मुलगी वीणा एका गणेश मंदिरात गात असतात. आता इथे गुरुजी पंडित व वीणाला भेटतात आणि ते पंडितांकडे बाळसाठी वीणाचा हात मागतात. तसेच वीणा व तिच्या वडिलांना विश्वासच बसत नाही की बाळचं स्थळ त्यांच्याकडे चालून आलं, कारण बाळ खूप मोठा व्यावसायिक आहे आणि हे मात्र गरीब. पण गुरुजी सांगतात की बाळची त्यांच्याकडून वीणाशिवाय कसलीही अपेक्षा नाही. आता इथेच वीणा आनंदाच्या भरात गणेश मूर्तीजवळ जाऊन नवस करते की जर बाळसोबत तिचं लग्न झालं तर ते दोघे जोडीने अष्टविनायकाची यात्रा करतील. तसेच हे गुरुजी देखील पाहतात आणि त्यांना हे समजायला वेळ लागत नाही की वीणाचा हा नवस पूर्ण होणं खूप कठीण आहे, कारण बाळ तर नास्तिक आहे. यानंतर दाखवतात की बाळ आणि वीणाचं लग्न तर ठरतं, पण ते होऊ नये यासाठी अक्का व नारू एका ज्योतिषाला बोलावतात आणि त्याला बाळ व वीणाची खोटी कुंडली जुळवायला लावतात की जर हे लग्न झालं तर यांच्या घरात खूप क्लेश होतील म्हणून. पण बाळ त्यांना म्हणतो की जशी त्याची देवावर श्रद्धा नाही तसा ज्योतिषावर विश्वासही नाही, त्यामुळे काहीही झालं तरी हे लग्न होणारच. त्याचबरोबर पुढे आणखी एक गाणं आहे, दिसते मजला सुखचित्र नवे नावाचं, ज्यात दाखवलं आहे की वीणा रेडिओवर हे गाणं म्हणत असते आणि बाळवतीच्या भविष्याचं स्वप्न रंगवत असते. तसेच दुसरीकडे नारू त्याच्या मुलीवर खवळत तिला म्हणतो की त्याने तिला इकडे यासाठी बोलावलं होतं की तिने बाळला तिच्या जाळ्यात फसवावं. पण यावर नैना तिच्या वडिलांना सांगते की तिला बाळ नाही तर सदा आवडतो आणि सदाच त्यांचा होणारा जावई असेल. आता यानंतर आपण पाहतो की बाळ आणि वीणाच्या लग्नाचा दिवस येतो व इथे बाळ त्याच्या आईचे दागिने वीणाला देत म्हणतो की हे दागिने वीणाने नेहमी तिच्या अंगावर घालून ठेवावे, त्याच्या आईचा आशीर्वाद म्हणून, कारण हे दागिनेच त्याच्या आईची शेवटची आठवण म्हणून त्याच्याकडे आहेत. ज्यावर वीणा बाळला वचन देते की ती नेहमी हे दागिने तिच्या अंगावर घालून ठेवेल. तसेच यानंतर दाटून कंठ येतो हे गाणं आहे, ज्यात आपण बाळ आणि वीणाचं लग्न झालेलं पाहतो. आता यांच्या लग्नानंतर यांचा संसार खूप आनंदात सुरू होतो. पण एके दिवशी बाळ जेव्हा त्याच्या मिलमध्ये कामासाठी गेलेला असतो तेव्हा इकडे घरी अक्का पाहते की वीणाने सकाळी सकाळी काही कारण नसताना खूप सारे दागिने घातलेले आहेत, ज्यामुळे अक्का ते दागिने वीणाकडून हे म्हणून काढून घेते की सर्व महाराष्ट्राला त्यांच्या वैभवाची जाणीव आहे आणि त्याचं आणखी जास्त प्रदर्शन नको आहे. खरं तर वीणा इथे अक्काला सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करते की बाळनेच तिला हे दागिने नेहमी घालून ठेवायला सांगितले आहेत, पण अक्का काही तिचं ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसते.
तसेच बाळ जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला अक्काने विनाकडून दागिने काढून घेतलेलं माहीत होतं, ज्यामुळे तो अक्काकडे जातो आणि तिला म्हणतो की तुम्हाला विनाकडून दागिने काढून घेण्याचा काही हक्क नाही. आणि यापूर्वी त्याने अक्काला त्याच्या आईचे दागिने देण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्यांनी ते घेण्यास नकार दिला होता. मग आता जर ते दागिने विनाकडे आहेत तर ते ईर्ष्येपोटी तुम्ही काढून घेतलेत. त्यामुळे आता तुम्ही जसे विनाच्या अंगावरून दागिने काढून घेतले तसेच ते तिला परत करून या. सोबतच इथे अक्का बाळला तिचा भोळेपणा दाखवण्याचा प्रयत्न करते, पण बाळ तर अक्कावर खूप रागवलेला असतो. यानंतर काही दिवसांनी आपण पाहतो की विना बाळला सांगते की ती प्रेग्नेंट आहे, ज्यामुळे बाळ खूप आनंदी होतो. त्याचबरोबर काही दिवसांनी दिवाळी येणार असते, ज्यामुळे विनाचे बाबा बाळला त्यांच्या पहिल्या दिवाळीसाठी आमंत्रण देण्यासाठी बाळच्या घरी येतात. पण इथे घरात येताच अक्का व नारू विनाचे वडील खूप गरीब आहेत आणि बाळ खूप श्रीमंत म्हणून त्यांचा अपमान करायला लागतात. आणि तेवढ्यात इथे बाळ येतो, जो की हे सर्व पाहून विनाच्या वडिलांच्या बाजूने बोलतो आणि त्यांचं आदराने घरात स्वागत करतो. तसेच इथे पुन्हा एक गाणं आहे, आली माझ्या घरी ही दिवाळी नावाचं. तसेच यानंतर दाखवतात की एके दिवशी विनाची आत्या तिला भेटायला आलेली असते आणि तेव्हाच अक्का पाहते की तिच्या सोन्याच्या पाटल्या कुठेतरी हरवलेल्या आहेत, ज्यामुळे ती घरात त्या पाटल्या शोधायला लागते. व इकडून विनाची आत्या जेव्हा परत जात असते तेव्हा नारू अक्काचे कान भरतो की घरात कोणी बाहेरचा आला असेल आणि त्यानेच पाटल्या घेतल्या असतील, ज्यामुळे अक्का विनाच्या आत्यावर संशय घेऊन त्यांची सुटकेस तपासायला लागते. पण तेव्हाच इथे गुरुजी अक्कांच्या पाटल्या घेऊन येतात आणि अक्काला सांगतात की बाळासाहेबांना पैशांची खूप गरज आहे, असं सांगून नारूने अक्काच्या सोन्याच्या पाटल्या एका सोनाराला विकल्या होत्या. पण तो सोनार गुरुजींच्या ओळखीचा असल्यामुळे त्याने हे सर्व गुरुजींना कळवलं आणि त्यामुळेच त्यांना हे माहीत झालं. आता पाटल्या विनाच्या आत्याने नाही तर आपल्या स्वतःच्याच भावाने चोरल्या होत्या हे माहीत झाल्यावर अक्का नारूला घरातून हाकलून लावते. तसेच आज गुरुजींनी सर्व सत्य समोर आणलं नसतं तर विनाच्या आत्यावरच चोरीचा आरोप लावण्यात आला असता. त्यामुळे विना गुरुजींचे आभार मानते. पण पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की नारू अक्काकडे येतो आणि तिची माफी मागून पुन्हा तिला बाळविषयी भडकवतो, ज्यामुळे अक्का पुन्हा त्याला आसरा देते. तसेच काही दिवसांनी दाखवतात की बाळने जी नवीन मिल सुरू करायचं ठरवलेलं असतं त्याचं मॉडेल बनून तयार झालेलं असतं, ज्यामुळे बाळ गुरुजी व अक्का हे मॉडेल पाहत असतात. पण इथे गुरुजींना माहीत होतं की ज्या जमिनीवर नवीन मिल उभारली जाणार आहे तिथे बाळच्या वडिलांनी जे बाळच्या सासऱ्यांचं गणेश मंडळ होतं त्या गणेश मंडळाचा जीर्णोद्धार केला होता आणि त्याच जागी मिल उभारली जाणार असल्यामुळे आता ते गणेश मंदिर पाडण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुजी बाळला ते गणेश मंदिर न पाडण्याची विनंती करतात. आता बाळ यावर त्यांना म्हणतो की माणसाने प्रगती करत असताना आपल्या भावना आणि श्रद्धा बाजूला ठेवून पुढे जायला हवं, म्हणजेच तो गुरुजींचा सल्ला मानण्यास नकार देतो, ज्यामुळे गुरुजी बाळच्या हाती सर्व चाव्या देऊन त्याच्याकडची नोकरी सोडून जातात. आणि यामुळे नारू अक्का खूप आनंदित होतात, कारण बाळ व गुरुजींमध्ये आता फूट पडली आहे. त्याचबरोबर पुढे मिलसाठी मंदिर पाडण्यात येत आहे हे जेव्हा विनाला माहीत होतं तेव्हा ती बाळची समजूत काढायला लागते, पण बाळ तिला सुद्धा नकार देतो, ज्यामुळे जेव्हा मिल बांधण्याचं काम सुरू होणार असतं तेव्हा बाळ व त्याची माणसं गणेश मंदिर पाडण्यासाठी जातात. पण इथे विना काही लोकांना सोबत घेऊन बाळच्या विरोधात नारे द्यायला लागते, त्याने मंदिर पाडू नये म्हणून. पण अक्का विनाला बाजूला ढकलून देते आणि हे गणेश मंदिर अखेर पाडण्यात येतं, ज्यामुळे पुढे विनाला खूप मोठा मानसिक ताण होतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं, जिथे डॉक्टर बाळला सांगतात की विनाला मानसिक धक्का बसल्यामुळे तिचा गर्भपात झाला आहे आणि हे बाळने तिला सांगू नये, कारण तिची प्रकृती अतिशय नाजूक आहे. आता 4-5 दिवसांनी आपल्याला माहीत होतं की विना जेव्हापासून शुद्धीवर आलेली आहे तेव्हापासून बाळ तिला भेटायला देखील गेलेला नाही, ज्यामुळे सदा बाळकडे येतो आणि त्याला याबद्दल विचारपूस करतो की तो अजून विनाला का भेटला नाही, ज्यावर बाळ म्हणतो की त्याने विनासाठी हॉस्पिटलमध्ये सर्व सोय करून ठेवलेली आहे, त्यामुळे त्याला विनाला भेटण्याची काही गरज नाही, ज्यामुळे इथे बाळ व सदामध्ये थोडे वाद होतात. आणि सदा बाळला सांगतो की त्याने नारू मामाकडे बाळच्या इथे करत असलेल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे आणि आता तो ना त्याचा मित्र आहे ना नोकर. सोबतच आपल्याला माहीत होतं की गुरुजी बाळकडे ज्या पदावर काम करायचे ते पद आता नारू मामाला देण्यात आलेलं आहे. आता काही दिवसांनी विना जेव्हा हॉस्पिटलमधून घरी येते तेव्हा नैना व अक्काच्या बोलण्यावरून तिला माहीत होतं की तिचा गर्भपात झालेला आहे, ज्यामुळे ती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाते. तसेच बाळ आणि विनाचे गणपती मंदिरावरून वाद झाले होते, त्यामुळे बाळ अजून देखील विनाकडे लक्ष देत नसतो. पुढे आपण पाहतो की बाळने एका कंपनीसाठी 25 लाखांची ऑर्डर पूर्ण केलेली असते, त्यामुळे तो एक मोठी पार्टी ऑर्गनाईज करतो. पण याच पार्टीत त्याला एक फोन येतो व माहीत होतं की त्याच्या सांगलीच्या मिलला आग लागल्यामुळे मिलमधील सर्व मशिनरी व माल जळून खाक झाला आहे.
आता यामुळे बाळचं खूप मोठं नुकसान होतं, ज्यामुळे बाळची जी पहिली मिल असते त्याकडे बाळ लक्ष देणं कमी करतो. तसेच सांगलीची मिल जळून पुढे 2 महिने उलटतात आणि आत्तापर्यंत बाळाने त्याला मिळत असलेल्या ऑर्डर पूर्ण केलेल्या नसतात. त्याचे बँकेचे हप्ते त्याने 2 महिने भरलेले नसतात आणि कामगारांचा पगार सुद्धा दिलेला नसतो. व बाळ आता या आशेवर असतो की त्याने जे मिलचं इन्शुरन्स काढलं होतं लवकरच त्याचे पैसे त्याला मिळतील व त्याने तो बँकेच्या हप्त्याचे पैसे व मिल कामगारांचा सर्व थकलेला पगार देऊन टाकेल. पण थोड्याच वेळात इन्शुरन्स कंपनीकडून बाळला एक पत्र येतं, ज्यात कंपनीने लिहिलेलं असतं की तुमच्या मिलमधल्या वायर्स खराब झाल्या आहेत, हे कंपनीने तुम्हाला कळवले होते आणि त्याची पावती कंपनीकडे आहे, पण त्याबाबत योग्य सुधारणा केल्याची स्लिप तुम्ही आम्हाला दिली नाहीत, ज्यामुळे या इन्शुरन्सचे पैसे तुम्हाला देता येणार नाहीत, असा निर्णय कंपनी कमिटीने घेतला आहे. आता इन्शुरन्सचे पैसे मिळणार नाहीत हे माहीत झाल्यावर बाळ खूप चिंतेत पडतो, पण तो ठरवतो की त्याच्याकडे जी काही मालमत्ता आहे म्हणजेच बंगला, गाड्या व इतर प्रॉपर्टी ती सर्व विकून तो त्याचं बँकेचं कर्ज फेडेल. पण हे जेव्हा अक्काला माहीत होतं तेव्हा अक्काला खूप राग येतो, कारण बाळकडे असलेल्या प्रॉपर्टीमधील अर्धी प्रॉपर्टी तिची आहे आणि ती तिची अर्धी प्रॉपर्टी विकण्यास नकार देते. पण बँकेने लोन देत असताना अक्काच्या देखील सह्या घेतलेल्या होत्या, त्यामुळे अक्काची प्रॉपर्टी सुद्धा बँकेच्या ताब्यात असते. तसेच पुढे बाळ विमा कंपनी विरोधात कोर्टात केस करतो, जेणेकरून त्याला विम्याचे पैसे मिळू शकतील. आता दुसरीकडे बाळच्या मिलमधील सर्व कामगार पगार न मिळाल्यामुळे संप पुकारतात आणि नारू त्यांना आणखी भडकावून देत असतो. पण तेव्हाच गुरुजी इथे येतात आणि सर्व कामगारांना समजावतात की नानांनी म्हणजेच बाळच्या वडिलांनी सर्व कामगारांना त्यांच्या कुटुंबाप्रमाणे मानलं. जेव्हा जेव्हा त्यांना पैशांची गरज पडली किंवा कामगारांच्या घरावर कोणतं संकट कोसळलं तेव्हा नानाच त्यांच्या मदतीला धावून आले होते. आणि आज जेव्हा पहिल्यांदा त्यांचा पगार थकला आहे तर सर्व कामगारांनी त्यांच्या मुलाच्या पाठी उभं राहण्याऐवजी हे त्याच्या विरोधात उभे आहेत. आता गुरुजींच्या अशा बोलण्यामुळे कामगारांना समजतं की ते नारूच्या बोलण्यात फसले होते आणि ज्या मिलमुळे त्यांचं आजपर्यंत घर चालत आलं आहे तिलाच हे बंद करण्याच्या प्रयत्नात होते, ज्यामुळे सर्व कामगार नारूला इथून हाकलून लावतात आणि त्यांचा संप मागे घेऊन पुन्हा मिल सुरू करतात. तसेच हे सर्व बाळ दुरून पाहत असतो, ज्यामुळे तो गुरुजींना भेटतो आणि त्यांचे आभार मानत त्यांची माफी सुद्धा मागतो. त्याचबरोबर पुढे दाखवतात की विना अजून देखील आजारीच असते आणि डॉक्टरांनी विनाची पुन्हा तपासणी केल्यावर ते बाळाला सांगतात की विनाचा आजार पण वाढतच चालला आहे आणि विनाचा जीव आता धोक्यात आहे, ज्यामुळे खूप दिवसांनी अखेर बाळ विनाला भेटायला जातो, जिथे विना व बाळमध्ये थोडं बोलणं होतं. आणि यातच विना बाळाला सांगते की जेव्हा गुरुजी बाळचं स्थळ तिच्यासाठी घेऊन आले होते तेव्हा तिने गणेश मंदिरात गारण केलं होतं की जर बाळसोबत तिचं लग्न झालं तर लग्नानंतर ते दोघे अष्टविनायक दर्शन करतील. आणि आता विनाची हीच इच्छा आहे की बाळने तिच्यासोबत अष्टविनायकाचं दर्शन करावं. तसेच गुरुजी बाळला म्हणतात की जर तू देवधर्म मानत नसला तरी विनासाठी एकदा तिच्यासोबत अष्टविनायक दर्शन करू नये, ज्यावर बाळ म्हणतो की विना देवदर्शन केल्याने नाही तर चांगल्या उपचाराने बरे होईल आणि त्यासाठी मी मोठ्यातला मोठा डॉक्टर तिच्यासाठी घेऊन येईल. तसेच बाळ म्हणतो की जेव्हा त्याची आई आजारी होती तेव्हा त्याच्या वडिलांनी तिच्यासाठी चांगला उपचार शोधण्याऐवजी ते देवपूजेसाठी बसले होते आणि त्यामुळेच त्याच्या आईचं निधन झालं. आता गुरुजी यावर बाळाला सांगतात की बाळच्या वडिलांनी त्याच्या आईसाठी खूप सारे उपचार करून पाहिले होते आणि शेवटी सर्व डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता जगातील कोणताच उपचार असा नाही की त्याने बाळची आई वाचू शकेल आणि त्यामुळेच ते गणपतीजवळ नतमस्तक होऊन बाळची आई वाचावी यासाठी पूजेला बसले होते. आता बाळला जेव्हा हे माहीत होतं तेव्हा तो अष्टविनायक दर्शनासाठी जाण्याचं ठरवतो. तसेच इथे या चित्रपटातील शेवटचं गाणं आहे अष्टविनायका तुझा महिमा कसा नावाचं, ज्यात एकूण 8 कडवे आहेत आणि प्रत्येक कडवं आपण त्यावेळेच्या प्रसिद्ध कलाकारांना गाताना पाहतो, जसे की सुधीर दळवी, अशोक सराफ, जयश्री गडकर, रवींद्र महाजनी व आशा काळे. या गाण्यात आपण पाहतो की बाळ व वीणा अष्टविनायकाचं दर्शन करतात आणि जेव्हा हे दोघे शेवटच्या गणपतीचं दर्शन घेतात तेव्हा गुरुजी आणि सदा बाळकडे येऊन त्याला सांगतात की यांनी जी विमा कंपनीच्या विरोधात केस केली होती ती केस हे जिंकले आहेत व बाळची जी संपत्ती होती ती सर्व त्याला परत मिळाली आहे, कारण सदाला एका अर्धवट जळालेल्या फाईलमध्ये एक पत्र मिळालं होतं, ज्यामध्ये मिलच्या वायरी दुरुस्त करून घेतलेल्या सर्वेचं सर्टिफिकेट होतं आणि त्यावरच हे केस जिंकले, ज्यावर विना म्हणते की तिचं अर्धवट राहिलेलं नवस पूर्ण झाल्यामुळेच हे सर्व परत मिळालं आहे. सोबतच ती बाळला विनंती करते की जळालेल्या मिलच्या जागी यांनी पुन्हा छोटंसं गणेश मंदिर बांधायला हवं, ज्यावर आपण पाहतो की बाळ रडत आहे, कारण कदाचित आता त्याची सुद्धा गणेशावर श्रद्धा जडली असावी, ज्यामुळे बाळ मिलच्या जागेवर नवीन मंदिरात ठेवण्यासाठी गुरुजींना एक गणेश मूर्ती आणायला सांगतो. पण गुरुजी त्याला सांगतात
की ज्या दिवशी मिल बांधण्यासाठी गणेश मंदिर पाडण्यात येणार होतं त्याच्या आदल्या रात्रीच वीणाच्या वडिलांनी व त्यांनी तिथली गणेश मूर्ती काढून ती मिलच्या जागी पुरून ठेवली होती, ज्यामुळे मिल तर जळाली पण ती मूर्ती आजही सुरक्षित आहे आणि तीच मूर्ती हे त्या जागेवर पुन्हा मंदिर बांधून त्यात ठेवू शकतात. आता हे ऐकल्यावर बाळा आणि वीणा खूप आनंदित होतात व पुन्हा गणपतीचे दर्शन घेतात. त्याचबरोबर या हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.